राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नगर अध्यक्षपदासाठी 5 उमेदवार जाहीर. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली माहिती. सविस्तर बातमी अशी की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत 5 नगर अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की आमचे शिवसेनेशी बोलणे चालू आहे. अद्याप भाजपाकडून आम्हाला प्रस्ताव मिळाला नसल्यामुळे युती होईल का नाही हे लवकरच कळेल, पण आमची संपूर्ण तयारी आहे 13 नगरपंचायत नगरपालिकेवरती निवडणूक लढवण्याची. त्याच अनुषंगाने आम्ही 5 नगर अध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा करत आहोत, असे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले. सर 5 जागेसाठी जे ते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा केली. नांदेड जिल्ह्यामध्ये 12 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतची निवडणूक होऊ घातलेली आहे. त्याच्यामध्ये 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार आम्ही आज जाहीर केलेले. युती झाली नाही तर उर्वरित सर्व जागांचे उमेदवार आम्ही लवकर जाहीर करू. आज आम्ही देगलूरमध्ये विजयमाला टेकाळे, उमरीमध्ये शकुंतलाबाई मुदिराज, हिमायतनगरमध्ये मोहम्मद जावेद अब्दुल गनी, धर्माबादमध्ये माजी नगराध्यक्ष विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी वैशालीताई कुलकर्णी आणि मुदखेडमध्ये गिरिजाबाई पचली असे 5 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर केले. उमेदवार जाहीर केले असं काही अर्थ करण्याची गरज नाही. 13 नगरपालिकेची आहे, त्याच्यापैकी आम्ही 5 जाहीर केले. त्याच्यामुळे त्यांचा प्रस्ताव आला तर त्यांच्याशी चर्चा करू आणि अनेक राहिले. लोहा कंधारच नाही पण बाकी नगरपालिका राहिलेल्या आहेत, तर त्याचे सगळ्याचे उमेदवार आम्ही लवकरच जाहीर करू. युती झाली तरी 5 जागा बदलणार आहे. मला असं वाटत नाही की 5 जागेमध्ये बदल नाही, परंतु एखाद्या जागेत याचे समजा प्रस्ताव जर तर आला तर विचार करू. सर्वात पहिले तुम्ही उमेदवार घोषित केलेले आहेत, अर्थ काय समजत मित्र पक्षावर दबाव वाढतो. कोणाला अर्थ काय समजायचे समजून घ्या. आमच्या पक्षाला, आमच्या सर्व नेत्यांना असं वाटलं की आपण आता जाहीर केलं पाहिजे. कार्यकर्त्यांना दिवस कमी आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे, ही भावना घेऊन आम्ही जाहीर. शिवसेनेच्या नेत्यासोबत सुद्धा आपली चर्चा झाली. शिवसेनेच्या 4ही आमदारांच्या सोबत माझी चर्चा झालेली आहे. पहिली फेरी आमची सकारात्मक झालेली आहे. आज रात्री किंवा उद्या आम्ही बसू आणि निर्णय. युती संदर्भात भाजपच्या आमदारांना आपली भेट घेतली. युतीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाकडून असा काही प्रस्ताव आलेला नाही आणि प्रस्ताव आला तर आम्ही 2 पावले मागे सरकून त्यांच्याशी चर्चा करू.